स्वागत आहे मित्रांनो. हा आज यूट्यूबचा माझा पहिला आणि स्टार्टिंग व्हिडिओ आहे, जो की मी मराठीतून चालू केला आहे. आणि आता इथून पुढे आपल्या सगळे व्हिडिओ मराठीतून बघायला भेटणार आहेत. तर एकदम सिंपल भाषेमध्ये असणार आहेत, कुठं काय डिफिकल्ट भाषा नसणार आहे आपल्या ह्याच्यामध्ये, एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. तर माझं हे कोटकचं एक ॲप्लिकेशन आहे जिथं मी ट्रेडिंग करतो. तर इथं तुम्ही बघू शकतात की मी ह्या जानेवारी महिन्याचं PNL दाखवतो पहिल्यांदा तुम्हाला. काय ना, मी ऑप्शन सेलिंग करतो आहे. तुम्ही माझे आता पहिल्या व्हिडिओवर जर आले असेल तर त्यासाठी सांगतो. आणि हे पूर्ण रिअल आहे, असं कोणी दाखवत नाही PNL वगैरे. आपल्याकडे सगळं असते, कारण तो लपवायची काही गरज नाही आहे आपल्याला. तर बघा, हे सर्व ह्या जानेवारी महिन्यामध्ये आपलं ओव्हरऑल प्रॉफिट बघायचं असलं तर 971 रुपये काय तर आपलं प्रॉफिट झालेलं आहे. आणि इथं ब्रोकरेज वगैरे 824 रुपये ब्रोकरेज कटून 198 रुपये आपण प्लसमध्ये आहोत. तर प्रॉफिटमध्ये राहणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. काय आहे ना, लॉस होतात, प्रॉफिट होतात, पण लॉसपेक्षा प्रॉफिटमध्ये राहणं या नाहीतर कॉस्ट टू कॉस्ट राहणं हे खूप महत्त्वाचं आहे मार्केटमध्ये. आणि जर बघायला गेलं तर पाठीमागला डिसेंबर मंथ पण दाखवतो तुम्हाला. एक मिनिट, ठीक आहे. डिसेंबर मंथचं बघूत आपण काय आहे काय नाही. 2025 1/12. तर डिसेंबर मंथमध्ये आपण बघायला गेलं तर ओव्हरऑल इथं आपलं मायनस दाखवतं आहे. टर्नओव्हर दाखवत नाही, थोडंसं इथं काहीतरी मिस्टेक होते. एक मिनिट बघू काय मिस्टेक आहे. आपण काय करू, पूर्ण 2 महिन्याचं बघू. डिसेंबर 1 तारखेच्या डिसेंबरपासून इथून ते आज ह्या मंथमध्ये 31 जानेवारीपर्यंत आपण बघू, म्हणजे आजच्या डेटपर्यंतचं काय आहे काय नाही. तर इथं 2 महिन्याचं दाखवतं आहे. ठीक आहे, 2 महिन्याचं पण आपलं लॉसमध्ये दाखवतं आहे. ठीक आहे. आपण ओव्हरऑल जर 2 महिने ट्रेड केले, 2 महिन्यामध्ये आपण जवळपास 100 रुपये इथं मायनसमध्ये आहेत. तर चला, मी ह्याचं एक्सेल फाईल दाखवतो. इथं थोडंसं जरा मिस्टेक व्हायला लागली आपल्याला बघायला. तर एक्सेल फाईलवर जाऊन आपण तिथं बघूत काय काय विषय. तर मित्रांनो मित्रांनो आणि भावांनो, हे बघा माझं एक्सेल फाईल आहे. आणि इथं दररोजचं काय ट्रेडिंग केलं आहे काय नाही सगळं इथं लिहून ठेवतो आहे. तर तुम्ही बघायला गेलात तर इथं 9 डिसेंबरला बघा. आणि हे व्हिडिओ पण आहेत, व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटते. 9, 10, 11, 12, 13, 14 काय असेल ते इथं प्रॉफिट प्रॉफिट लॉस, प्रॉफिट प्रॉफिट लॉस, प्रॉफिट 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 लॉस, हे सगळं काही आपल्याला इथं बघायला भेटते बघा. तर इथे एक अजून एक गोष्ट आहे की इथं डिसेंबर मंथमध्ये आपल्याला 1189 रुपयाचं काहीतरी प्रॉफिट झालेलं आहे. आणि जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला 321 रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे. जानेवारी मंथमध्ये का बरं कमी झाले, कारण तो इथं बघून बघा तुम्ही, इथं 1,500 रुपयाचं इथं आपल्याला लॉस दिसतो आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये थोडंसं कमी झाले. पण दोन्ही महिन्यामध्ये बघायला गेलं तर आपण काय आहेत, प्लसमध्ये आहेत. आणि आपण हे सगळे व्हिडिओ पण यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत, तुम्ही पाठीमागं बघू शकतात. थोडेसे ते हिंदीमध्ये होते, कारण तो आपलं मराठी माणूस जास्त यूट्यूबवर असे व्हिडिओ बघत नाही आणि त्याला जास्त इग्नोर करतो आणि हिंदी व्हिडिओकडे जातो. त्याला हिंदी व्हिडिओ बघायला आवडतात, त्यामुळे मी हिंदी व्हिडिओ बनवण्याचा खूप प्रयत्न केलेला. पण तिथं आपलं काही जजमेंट जमत नव्हतं, जास्त हिंदीमध्ये आपल्याला व्हिडिओ काढायला जमत नव्हतं. त्यामुळं मी मराठीतूनच व्हिडिओ काढतो आहे. ठीक आहे. तर तुम्ही पण थोडंसं जरा मराठी माणसाला म्हणजेच ह्या मातृभूमीतल्या ह्या पुत्राला जरा सहयोग करा. आणि मी डेली व्हिडिओ टाकतो आहे, त्याला तुम्ही सपोर्ट करा. त्याला थोडंसं आपलं लाईक वगैरे करून थोडं जरा मोटिवेट करा.
कारण कसं आहे, मराठी माणूस हा मराठी माणसाचेच पाय ओढतो. जरा थोडंसं पुढं जायला बघितलं की ओढतो. आपण तसं मी तसं कधीच करत नाही. इंस्टाग्रामसारखं व्हायरल म्हणजे रील हे व्हावं ते व्हावं, लोक आपल्या कोर्स बाय करावून, ते काही करत नाही मी. ते फुल काय जे लॉजिकने ट्रेड करतो ते फुल आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटतात. आणि सगळं जे असं नाही ते सगळं तुम्हाला उघड उघड डोळ्यानं सगळं दिसणार आहे. ह्याच्यामध्ये लपण्यासारखं काहीच नाही आहे आणि ते मला जमत पण नाही आहे. ठीक आहे. तर इथं बघा पूर्ण मंथचं मी तुम्हाला इथं दाखवले कसं प्रॉफिट आहे, काय लॉस आहे. नंतर ना मी एक 30 डेजचं एक चॅलेंज घेतलं 12 जानेवारी नंतरनं. तर इथून मी 1:2च्या आसपास इथं प्रॉफिट करण्याचा प्रयत्न केलो. परत इथं 2 दिवस लॉस झाले. 2 दिवस लॉस झाल्यावर मी तिसऱ्या दिवशी प्रॉफिट कमी घेतलं. प्रॉफिट कमी घेतल्यामुळे हे 2-3 दिन पण माझे 2-3 दिवस पण हे माझे काय झाले, खराब गेले. आणि हे 30 जानेवारीला मला इथं म्हणजेच काल मला चांगलंच प्रॉफिट इथं बघायला भेटलेलं होतं. तर इथून थोडीशी माझी सायकोलॉजी चांगली डेव्हलप होणार आहे आणि तुम्हाला पण ते बघताना बघायला भेटेल. तर माझे काही रूल्स आहेत, इथं रूल्स दाखवतो तुम्हाला. त्याला वरती दाखवतो. इथं थोडंसं जरा दोन टॉपिक आहेत. इथं रूल बघा माझे इम्पॉर्टंट. ट्रेंडिंगमध्ये मार्केट असलं तर त्याला ट्रेंडिंग मार्केटला सेल नाही करायचं. म्हणजे मार्केटवरती चाललं तर वर कॉल सेल करायचा नाही. मी करतो सेलिंग. ठीक आहे, मी करतो सेलिंग. आणि बिग कॅन्डल जर ब्रेकआउट केलं तर त्याच्या अपोजिट ट्रेड आपल्याला घ्यायचा नाही. आणि ही एक माझी काही लेवल्स आहेत, त्या लेवल्सवर मी काम करतो. आणि तर SL जे असते माझं एकदम स्ट्रिक्ट फॉलो असते. आणि इथं मी थोडंसं इथं बघा एक टायमिंग टाकलेलं आहे. मार्केट कधी कोणतं मुवमेंट करते इथं ते आपल्याला बघायला भेटेल. मार्केटमध्ये हे 9:15 ते 10:15च्या दरम्यान मार्केट काय करते, जे मार्केट पाठीमागलं जे ट्रेंड आहे ते फॉलो करते. म्हणजे पाठीमागं जर बेरीज असलं मार्केट तर परत मार्केट त्याच ट्रेंडला चालू करते. आणि 12:15 ते 12:15च्या दरम्यान काय करते मार्केट, पण मार्केट असं खाली पडलं त्या मार्केट थोडंसं पुल बॅक घेते. हे 12 वाजता करते असं. आणि 2-2:15 वाजता काय करते मार्केट, पूर्ण दिवस जर बेरीज असलं तर थोडंसं 2 वाजता काय करते मार्केट, आपल्या ही जेवढे सेलर आहेत हे ह्याने काय करणार, 2 वाजता काय करणार, प्रॉफिट बुक करणार आणि 2 वाजता ट्रेड एक्झिक्यूट करणार. 2-2:30 वाजता तर काय होणार, ते बाईंगची ऑर्डर पडणार. बाईंगची ऑर्डर पडल्यास काय होणार, मार्केट थोडंसं वरती जाणार. तर इथे एक असा विषय आहे की मी डेली एंट्री करतो, प्रॉफिट लॉस पण लिहितो आणि किती वाजता एंट्री झाली, काय झाले हे पण इथं मी डिटेल्समध्ये मांडून देतो. काय आहे ना, मला जर बघायचं असलं तर 28 ह्या दिवशी म्हणजे 400 रुपये प्रॉफिट झाले. 10 वाजून 10:30 वाजता काही ते एंट्री गेलो तर त्या दिवशीचं मी जाऊन चार्ट ओपन करतो आणि बघतो इथं की मी कुण्या बेसिसवर ट्रेड घेतला. तर ह्यासाठी पण मला थोडंसं इथं हे करून ठेवावं लागते. आणि इथं जर तुम्ही बघत असाल तर तर ह्या 1 2 3 4 5 6 7 8 दिवसाच्या प्रॉफिटमध्ये मी 1,500 रुपये कमवले. आणि त्याच्यातून 1 2 3 4 5 दिवस लॉस करूनही मी 1,500 रुपये इथे घेतो आहे. हा दिवस जरी थोडं पकडला, इथं 150 रुपये प्रॉफिट झालेले, 50 रुपये ब्रोकरेज कट करून इथं मी प्रॉफिट टाकले. ह्याच्यामधून सगळं ओव्हरऑल ब्रोकरेज कट करून हे 1,500 रुपये आहेत माझे. ह्याच्यात ब्रोकरेज वगैरे जर ॲड करायचं म्हणलं तर मग ती काय होते, 1800 2,021 रुपयेच्या जवळपास प्रॉफिट होतं. पण ह्याला ब्रोकरेज वगैरे कट करून 1,500 रुपये माझं प्रॉफिट आहे इथं. मी इथं प्युअर प्रॉफिट लिहून ठेवतो. इथं ब्रोकरेजचं वगैरे सगळं कट करून इथं मी मांडतो आहे. ठीक आहे. तर चला आपले आता इथून पुढे कंटिन्यू मराठीतून व्हिडिओ येणार आहेत. आणि तुम्ही सगळे मराठी भावांनो तुम्ही काय करा, डेली आपले व्हिडिओ द्या, त्याचं मी ॲनालिसिस सांगतो, त्या पद्धतीनंच ट्रेडिंग करायला शिका. आणि कुणाचाही कोर्स किंवा हे खरंच कुणाच्या कोर्सच्या नादी नका पडू. कोर्स जर तुम्ही घेत असाल तर काय होतं, त्या कोर्सानं पण तुम्हाला एवढे चांगले रिझल्ट तुम्हाला इथं बघायला भेटत नाहीत. कारण काही जरी केलं तर तुम्हाला स्वतः ट्रेड करायचे. काही जरी केलं, कसला जरी कोर्स तुम्ही बाय केला, लाखाचा जरी कोर्स तुम्ही बाय केला तर तुम्हाला अक्षरशः ट्रेड तुम्हाला करायचे तुम्हाला. तर तुम्ही स्वतः मार्केटला रीड करायचे का, मार्केट कसं प्रोबॅबिलिटीवर खेळ असतो, मार्केट कुणाच्या
ना कुणाच्या इंडिकेटरवर काम करतं, ना कुणाच्या काही कशावर प्राईज ॲक्शनवर सुद्धा काम करत नाही आहे मार्केट. फक्त मार्केटचा जे झोन असतं त्या पद्धतीने काम करते. सगळे लोकांची जी सायकोलॉजी असते ना, कुठं बाय करायचं, कुठं विकायचं, तर त्याच्यावर मार्केट काम करते. तर कुठं बाईंग करता येते त्या जागीच बाईंग केल्याचं परवडतं आहे. उगाच कुठं बी उठलं की बाय करता येत नाही आणि उगाच कुठं बी उठलं की सेल पण करता येत नाही. सेलिंगचा एरिया पण असतो, लोक तिथं जास्त अग्रेसिव्ह सेलिंग करायला तयार असते, त्या जागी आपल्याला सेलिंग करायचं आहे. बाईंग जिथं करायला लोक तयार आहेत त्या जागीच आपल्याला बाईंग करायचे. ती प्राईस किती का असणार आणि प्राईस मुवमेंट कशी का असणार, फक्त आपल्याला थोडंसं जरा तिथं चार्ट पण बघायला लागेल. कारण तो हे जे कॅन्डल जे असतात ते कॅन्डलमध्ये आपल्याला बायर आणि सेलरचे आपल्याला दिसतात इथं किती बायर आहेत किती सेलर आहेत. तर बस ह्याच्यावरच आपल्याला ट्रेड करायचे. माझे डेली व्हिडिओ येतील, त्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगत जाईल. हा व्हिडिओ इथंच थांबवतो. तुम्ही माझे 2 महिन्याचं पाठीमागचं जे काय रेकॉर्ड आहे ते तुम्हाला दिसत आहे. आणि आता इथून पुढे जे काही व्हिडिओ असतात हे सगळे आपले मराठीतून असतील आणि सगळे माझ्या भावांना बंधूंना हे व्हिडिओ समजण्यासाठी आणि ह्या व्हिडिओतून काहीतरी शिकण्यासाठी म्हणून मी हे चॅनल हिंदीतून मराठीतून घेतलेलं आहे. हे पण एक रिझन आहे. आणि दुसरं रिझन आहे की आपण आपल्या लोकांसाठी काहीतरी थोडंसं मार्गदर्शक जेवढं होता येईल तेवढं करता येईल. किंवा मार्गदर्शक जरी नसलं तर ॲक्च्युली ट्रेडिंग लाईफमध्ये काय असते हे मी तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, माझ्याबरोबर काय घडते हे तुमच्याबरोबर बी घडू शकते. मी कोणत्या चुका करतो आहे हे तुम्हाला दिसण्यासाठीच हे सगळं काय जो करतो आहे ते त्याच्यासाठीच आहे. तर भेटूत. आपला नेक्स्ट व्हिडिओ येईल सोमवारी मंडेला. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळेजण सहभागी राहा. धन्यवाद.